दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोडाशी आहे. विधानसभा निवडणुकीकरता म्हणून आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील म्हणजे माढा मतदारसंघामध्ये समाविष्ट असणाऱ्या देगाव या आपल्या गावात आज मतदानाचा हक्क बजावला आहे. सहकुटुंब त्यांनी मतदान केंद्रामध्ये आले आणि आपल्या मतदानाचा त्यांनी हक्क आज सकाळी लवकर बजावला. तत्पूर्वी त्यांनी पूजा अर्चा केली, तसेच त्यांचं औक्षणही करण्यात आलं होतं. त्यांच्या मातोश्रीही त्यांच्या समवेत यावेळी मतदानाला आल्या होत्या. मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळेस ते थोडेसे भावूक झाले होते. पहा काय म्हणाले अभिजित पाटील. माझे ग्रामदैवत संध्याकाळी देवी आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावानं माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी शब्द झालेले खरं तर पाहायला मिळतात. भावनाविषयी एक मोठा दिवस आहे, मोठा क्षण आहे. संघर्षातून हा दिवस पाहताय. काय दावा करता विजयाचा? नक्की माझ्या आईवडिलांची कृपा, सर्व ग्रामस्थांची, मतदारसंघातल्या थोरा महापुरुषांची, थोरांची आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, जी मोठे वडील, मोठे दादा, खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली, सहकार्य केलं, त्या सर्वांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी मी माझं मतदान केलं. मला खूप त्या ठिकाणी आनंद होतोय आणि नक्कीच ही दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी घालतो.